भाई अंजली दमाने यांनी देखील आज आरोप केले की कृषी विभागाअंतर्गत नॅनो युरिया खरेदी असेल, त्याचबरोबर जो पंप वाटप करण्यात आला शेतकऱ्यांना की बॅटरीवरचा पंप, त्या देखील खरेदीमध्ये जवळपास 100 कोटीचा घोटाळा झाला, तर त्यांनी आरोप केला. कसं पाहताय कृषी मंत्री देवेंद्र धनंजय मुंडे? नाही, मी त्यांची बाईट बघितली नाही, पण अंजली ताई दमानिया जर बोलल्या बसतील तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत. मागे जो हार्वेस्टरचा विषय जो आपल्यासमोर आला होता, त्यामध्ये हार्वेस्टरचा मुद्दा त्या ज्या लोकांना जो तिथं त्रास झाला किंवा ज्या लोकांनी तिथं पैसे दिलेले आहेत, संतोष अण्णा देशमुख प्रकरणानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी तिथं लोकप्रतिनिधी बोलले, तर कुठंतरी लोकांनाही वाटलं न्याय भेटणार आहेत. आणि न भीतीपोटी जो लोक शांत बसले होते, आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात. ते प्रत्येकाकडं कुणी ना कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झाला आहे ते कागदासहित माझ्याकडं पण काही देतात. ते तसं अंजली ताई दमाने सुद्धा त्यांच्याकडे कागद असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. बरोबर असेल राजीनाम्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे, आता राजीनामा दिला पाहिजे. मी तर पहिल्या दिवशीपासून मागणी करतो. मी सभागृहामध्ये जेव्हा पहिल्यांदा मांडलं किंवा गावामध्ये गेल्यानंतर जे लोक म्हणत होते लोकांची परिस्थिती मांडली, आणि त्या पद्धतीने जो तपास जो काही घडला, आता तपास केल्यानंतर ते CDR वरतीच आला असेल. आणि जे कनेक्शन जे आहे की खंडणीपासून हा 302 गुन्हा घडलेला आहे. आणि मी आज सुद्धा ह्याच गोष्टीवरती थांबेन. पहिल्या दिवशीपासून मी सांगतोय की ते CDR वरती ज्या 12 तास जो उशीर गुन्हा नोंद करण्यात झाला, वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाही आहे, कोणतरी वरद हसत माणसांनी त्या प्रशासनामध्ये ते जे त्यावेळेसचे SP असतील, DYSP असतील त्या रिजनचे किंवा पोलीस स्टेशनमधले जे प्रशासन असतील, कुणी फोन केला ह्याचे CDR जर तपासली तर पूर्णपणे लक्षात येईल. किंवा 28 तारखेला जो आपला बीडमध्ये मोर्चा झाला होता, 1 लाख लोक, सगळ्या जाती धर्माचे लोक जमले होते न्याय भेटण्यासाठी त्या कुटुंबासाठी. मला ही माहिती भेटली होती की त्या कालावधीमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराड तिथं म्हणजे ट्रीटमेंट घेत होते, म्हणजे फक्त आराम करत होते. आणि वरतून TV वरतून हा सगळा जे काही हा सगळा विषय ते बघत होते. मग त्या कालावधीमध्ये कोण त्यांना भेटलं किंवा कोणत्या माणसांनी त्यांना ॲडमिट केलं, कोण भेटून गेलं, इतके दिवस त्यांना काय संरक्षण दिलं त्या प्रकरणामध्ये, हा तपास कोणत्या दिशेने चालू. मी वारंवार हा विषय बोलतोय. मी एकीकडे म्हणतोय ना की काही लोक अटक झाली, पण दुसरीकडं म्हणजे जे आता ते त्या संदर्भातलं आमदार म्हणून मी पत्र दिलेलं आहे की या हॉस्पिटल किंवा पुण्यामध्ये अजून काही हॉस्पिटल असतील, कुठं ॲडमिट ते होते, कुणी केलं होतं, कोण भेटायला आलं होतं, आणि त्या कालावधीमध्ये जी ही घटना घडली त्याच्यावरती जे CDR रिपोर्ट तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेल्या अधिकाऱ्यांनी हे CDR तपासले तर समोर लक्षात येईल. या घटनेला 56 दिवस